वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायु। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। आदि शंकराचार्य त्यांच्या चरणी प्रणाम करतो। आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य पूज्य मंदाताई यांना सुद्धा साष्टांग नमन करतो। तसेच आपण सर्व उपस्थित श्रोतृवर्ग, उपनिषद प्रेमी आणि अभ्यासक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। आपण अथर्ववेदामधील मुंडक उपनिषद बघतो आहोत। थोडासा पुनर्विचार करून पुढे जाऊ। शौनकाने एक सुंदर प्रश्न विचारला आहे श्रीगुरूंना। अंगिरस नावाचे श्रीगुरू, जगात असं काय आहे जे जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होतं, ते तुम्ही मला सांगा। आणि त्याचं उत्तर म्हणून आपण मागच्या मंत्रांमध्ये विचार केलेला आहे। श्रीगुरूंनी दोन प्रकारच्या विद्या सांगितल्या, एक अपराविद्या आणि दुसरी पराविद्या। पराविद्या ही श्रेष्ठ दर्जाची विद्या आहे। ज्या विद्येने अक्षर परमात्म्याचं ज्ञान होतं त्या विद्येला पराविद्या असं म्हटलेलं आहे। त्या पराविद्येबद्दल, त्या अक्षरतत्वाबद्दल काय वर्णन केलेलं आहे याचा सुद्धा विचार आपण मागच्या वेळेला केला होता। 6व्या मंत्रामध्ये उपनिषद आपल्याला सांगतंय, यत् तत् अदृश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुषु श्रोत्रम तद अपाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं यद्भूति योनिं परिपश्यन्ति धीरः। अशा प्रकारचा 6वा मंत्र आपण मागच्या वेळेला अभ्यासाला घेतला होता। अदृश्य हे अक्षरब्रह्म कसं आहे, तर अदृश्य आहे म्हणजे अदृश्य आहे, जे डोळ्यांना दिसत नाही। अग्राह्य आहे म्हणजे जे ग्रहण केल्या जात नाही, ज्याला पकडता येत नाही। डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्याला ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होत नाही असं सुचवलं। ग्रहण करता येत नाही म्हणून कुठल्याही कर्मेंद्रियांनी ते साधू शकल्या जात नाही, पकडता येत नाही, त्या प्राप्त करता येत नाही, म्हणून अदृश्य आणि अग्राह्य। त्यानंतर अगोत्र आहे म्हणजे ज्याचा गोत्र नाही, ज्याचं कुळ नाही, ज्याचा जन्मच नाही, ते असं अज आणि अजन्मा ज्याला म्हणतात असं जे तत्व आहे म्हणून त्याला अगोत्र म्हटलेलं आहे। अवर्ण म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही किंवा ज्याला वर्ण नाही, ज्याला कुठलाही धर्म नाही, ज्याला कुठलाही गुण नाही। अशा प्रकारे अवर्ण शब्दाची व्याप्तीसुद्धा आपण मागच्या वेळेला विचारात घेतली होती। अचक्षुः श्रोत्रम म्हणजे ज्याला चक्षु नाहीत, ज्याला कान नाहीत, म्हणजे ज्ञान करून देण्याची काहीही कुठलीही इंद्रिय ज्याच्याजवळ नाही किंवा कर्मेंद्रियसुद्धा नाहीत, असं जे तत्व आहे त्याला अचक्षु अश्रोत्रम असं म्हटलेलं आहे। तरीसुद्धा आत्मवस्तू स्वतःचं ज्ञान करून देऊ शकत नाही, दुसऱ्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही, आत्मवस्तूचं ज्ञान होऊ शकत नाही। आत्मवस्तू ज्ञेय नाही आहे, ती अशी एखादा पदार्थ नाही आहे की ज्याचं ज्ञान होईल। आत्मवस्तू ज्ञानाचं साधन होऊ शकत नाही।
आत्मवस्तूला ज्ञान होईल, आत्म्याला ज्ञान होतं हे म्हणणं देखील चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. कारण आत्मवस्तू मुळात ज्ञानरूप आहे. केवळ ज्ञानरूपता, सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे ज्ञानेंद्रिय नाहीत किंवा कर्मेंद्रिय नाहीत, म्हणून तो अपाद पाणी असा सुद्धा आहे. असा आत्मा हा निरुपाधिक आहे, याचं वर्णन मागच्या वेळेला आपलं करून झालेलं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक चिंतन आपण केलं होतं. या मंत्राची जे दुसरं चरण आहे, नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तद अव्ययम. आता ह्या मंत्राच्या या विविध शब्दांमध्ये त्या आत्मतत्वाचं यथार्थ वर्णन आलेलं आहे. ते कसं आलेलं आहे त्याचा सुद्धा विचार मागच्या वेळेला आपला करून झालेला होता. नित्यम या नित्य शब्दामध्ये ज्या तत्वाला कालपरिच्छेद नाही असं ते तत्व, म्हणून त्याला नित्य असं म्हटलेलं आहे. जे शाश्वत आहे, जे नित्य आहे, जे अविनाशी आहे, जे कालाच्या मर्यादेत बसत नाही, म्हणून नित्य. विभू म्हणजे व्यापक, ज्याला देश परिच्छेद नाही असं ते तत्व, म्हणून त्याला विभू असं म्हटलेलं आहे. आणि सर्वगत या सर्वगतामध्ये ज्याला वस्तू परिच्छेद नाही असं ते व्यापक तत्व, सगळ्या पदार्थांमध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये, चराचर सृष्टीमध्ये जे व्यापून आहे त्याला सर्वगत अशा शब्दांनी सुचवलं आहे. असा देश, काल आणि वस्तू परिच्छेद नसलेलं जे तत्व ते ब्रह्मतत्व, ते अक्षरतत्व, त्याचं वर्णन आपण बघतो आहोत. त्याचप्रमाणे 4 प्रकारचे अभाव असतात. त्या 4ही प्रकारच्या अभावांचं वर्णन मागच्या वेळेला आपण बघितलं आणि ते कसे नाहीत याचा सुद्धा विचार केला होता. तो सगळा विचार या तक्त्यामध्ये दिलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आता सुसूक्ष्मम तदव्ययम या शब्दांच्या अर्थांकडे वळूया. म्हणजे आपल्याला या अक्षर ब्रह्माचं ज्ञान उपनिषदकार कशा पद्धतीने करून देत आहेत हे कळेल. नित्य, विभू आणि सर्वगत असं हे जे तत्व आहे ते कळण्यास अत्यंत सूक्ष्मसुद्धा आहे. जे जितकं व्यापक असतं, विभू शब्दामध्ये व्यापकता सुचवली आहे बघा, जे जितकं व्यापक असतं ना ते तितकंच सूक्ष्मसुद्धा असलं पाहिजे किंवा असतं. सूक्ष्म शब्दामध्ये स्थूलत्व नाही हे दर्शवलेलं आहे. भाष्यकार इथे म्हणतात, शंकराचार्य आपल्याला सांगतायत, स्थूलत्व कारणानी तद अभावात सुसूक्ष्मम. स्थूलत्वाची कारणं ज्याच्यामध्ये नाहीत, ज्याचा अभाव आहे, अशा तत्वाला सुसूक्ष्म असं म्हटलेलं आहे. स्थूलत्वाच्या कारणांचा विचारसुद्धा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अशी सगळी स्थूलत्वाची कारणे असतात. त्याचा सुद्धा विचार आपण मागच्या वेळेला केलेला आहे. ब्रह्मवस्तू डोळ्यांना दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, त्याचा वास घेता येत नाही, त्याचा काही आवाज ऐकता येत नाही. कुठल्याही प्रकारच्या विषयांमध्ये ब्रह्मवस्तूचं आकलन होऊ शकत नाही. पंचविषय यांच्यामध्ये ते मर्यादित नसतं. ब्रह्मवस्तू दिसत नाही, पण घट दिसतो, दृश्य दिसतं, जगत दिसतं, आणि हे जे दिसणं आहे हीच मायासुद्धा आहे. बघा, आपण विचार करू, एखाद्या ठिकाणी एखादा मातीचा घट ठेवला असेल तर तो आपल्याला घट दिसतो, पण त्या घटाच्या मागे विभू असलेलं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व ते दृष्टीस पडत नाही. जे घट दिसतो तो तेवढा कालापुरता दिसतो. जेवढा काळ तो घट तिथे असेल तेवढ्या वेळापुरताच तो घट आपल्याला दिसतो, तो पदार्थ आपल्याला दिसतो. पण कालत्रयातीत असलेलं जे तत्व आहे ते तत्व आपल्याला त्यावेळेला दृष्टीस पडत नाही. जे सर्वगत असं आहे तेच तत्व आपल्याला दिसत नाही, त्या ठिकाणी आपल्याला घटच दिसतो. म्हणून अत्यंत सूक्ष्म असलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे हे समोर असूनसुद्धा, दिसत असूनसुद्धा, सर्वांमध्ये व्यापक असलेलं तत्वसुद्धा आपल्याला कळत नाही, आपल्याला दिसत नाही. म्हणून सुसूक्ष्म असं आहे. आणि ते तत्व अव्यय असं सुद्धा आहे, म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, ज्याच्यामध्ये कधीही कमतरता निर्माण होत नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी येत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, म्हणून त्याला अव्यय असं म्हटलेलं आहे. न व्येती इति अव्ययम. आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, आपल्या शरीराचा नाश होतो, आपल्या शरीराचा व्यय होतो, आपली शक्ती हळूहळू वय वाढलं की कमी होते, आपल्याला जरा, वार्धक्य, क्षीण होणं, अशा प्रकारचे सगळे
शरीराचे रोग, कुठे कंबर दुखते, कुठे पाठ दुखते, आता पाहिजे तसं चालता येत नाही, लहानपणी मी किती छान पळायचो, आता मला पळता येत नाही, अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपली शक्ती कुठेतरी कमी झालेली असते. त्याचं कारण असं आहे की आपण सतत आपल्या शरीराच्या तादात्म्यामध्ये राहत असतो. आपण सतत आपल्या शरीराच्या सापेक्ष जीवन जगत असतो. म्हणून आपल्याला असं वाटत असतं की माझी शक्ती आता हळूहळू कमी होती आहे, माझे इंद्रिय आता पाहिजे तसं काम करत नाही आहे, आता मला डोळ्यांना चष्मा लागतो, आता मला कानाला नीट ऐकू येत नाही आहे. पण परब्रह्माजवळ, त्या अक्षरब्रह्माजवळ कुठल्याही प्रकारची कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय नाहीत, असं आत्ताच आपण बघितलं. इंद्रियरहित, अवयवरहित असं ते तत्व आहे, अंगरहित असं तत्व आहे, त्याला अनंग असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा तत्वाला कधीही कुठल्याही प्रकारची घट येत नाही, त्याची कुठलीही इंद्रिय अशी क्षीण होत नाहीत. इथे भाष्यकारांनी राजाच्या कोशाचं वर्णन केलेलं आहे. राजाचा कोश जो असतो त्याच्यामध्ये घट निर्माण होत असते. म्हणजे सतत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राजाच कशाला, आपल्या घरात देखील बघा, गृहस्थांमध्ये, सगळ्या घरांमध्ये बँक बॅलन्स आपला हळूहळू कमी होत असतो. तो भरावा लागतो सारखा, नोकरी धंदा करून तो ठेवावा लागतो कायम, पण नंतर हळूहळू त्याच्यामध्ये घट होत असते. हे आपल्या सगळ्यांचा अनुभवाचा विषय आहे. काही लोक असतात की ज्यांना कुठलंही कार्य करायचं असेल तर त्यांना कर्ज काढावं लागतं. समजा लग्न करायचं असेल तर काही जण कर्ज काढून लग्न करतात. आत्ताच एक लग्न झालं ज्याच्यामध्ये त्याला कर्ज काढायची गरज नव्हती, पण त्या व्यक्तीच्या धनामध्ये किती घट झाली तर असं म्हणतात की त्याच्या कोशामध्ये, त्याच्या धनामध्ये फक्त 0.5% एवढीच फक्त घट झालेली आहे. एवढा धनाढ्य देतो, एवढं मोठं लग्न केलं, एवढं धूमधडाक्यात लग्न केलं आणि फक्त 0.5% घट झाली आहे. काही का असना घट झाली हे नक्की. कोशाचा क्षय होतो. अगदी साधं उदाहरण बघू आपण. साधा कपडा जरी का घेतला, अंगावर घालतो, नवीन नवीन कपडे घेतो, एखादा व्यवहारात कुठलाही आपण कपडा घेतो, त्या कपड्याचा सुद्धा रंग कधी ना कधी उतरतो, त्या रंगाचा घट होतो. का? कारण रंग हा त्या कपड्याचा गुण आहे. जिथे जिथे गुण आहे तिथे तिथे घट होणं संभव आहे, घट होतोच. जे निर्गुण तत्व आहे तिथे घट होणं शक्यच नाही, कारण ते तत्वच मुळात निर्गुण आहे. आपण औषधं घेतो बघा विकत, काही रोग झाला तर औषधं घेतो, त्या औषधांच्या पुडीवर, स्ट्रीपवर तिथे लिहिलं असतं एक्सपायरी डेट असते. किती दिवस हे औषध घेऊ शकता तुम्ही, त्याची एक एक्सपायरी डेट, मुदत. का बरं असते ती? त्याचं कारण त्या तारखेनंतर त्या औषधाचा जो गुण असतो तो हळूहळू कमी होत असतो. असा कुठलाही गुण कमी होत नाही असं जे तत्व आहे ते निर्गुण तत्व आहे, ते अव्यय तत्व आहे. एक लक्षात घ्या बघा, जे जे आपण करतो या जगतामध्ये, जे जे करून आपण मिळवतो, जे जे कर्म करून आपण मिळवतो, ते जे जे मिळणं असतं ते सगळं अनित्य असतं. त्या सगळ्यांमध्ये घट होत असते. ते सगळं व्यय असतं, नाशवान असतं. जे काही आपण कर्म करून मिळवतो ते सिद्धांतच आहे तसा. यत कृतकम तत् अनित्यम इति. जे जे करून प्राप्त होतं ते ते अनित्य आहे. ब्रह्मवस्तूची प्राप्ती काहीही करून होत नाही, कुठल्याही कर्माने होत नाही. का? कारण ब्रह्मवस्तू नित्यम विभूम सर्वगतम. ब्रह्मवस्तू नित्य आहे आणि ब्रह्मवस्तू नित्य असल्यामुळे काहीही न करता सुद्धा ब्रह्मवस्तूची प्राप्ती होऊ शकते, कारण ब्रह्मवस्तू नित्य आहे. म्हणून जे काही कर्म आपण करू ते नाशवान ठरतं, ते कधी ना कधी संपतं. आज काय केला, स्वयंपाक केला, संपतो. एक तर जेवून तरी संपतो, किंवा तसाच पडला तसाच राहिला स्वयंपाक, नाही खाल्ला तरी तो नाश होतो, खराब होऊन संपतो. कुठलंही कर्म करा तुम्ही, ते नाशवान आहे. म्हणून आत्मवस्तूची प्राप्ती कर्माने होत नाही, हा इथला एक सुंदरसा सिद्धांत आपल्याला अव्यय या शब्दातनं कळतो. पुढचा शब्द आहे यद्भूत योनिम. आत्मा सर्व भूतांमध्ये आहे, सर्व भूतांचा कारण आहे, सर्व भूतांचं प्रसवस्थान आहे.
जिथनं सगळी भूत निर्माण होतात ते आत्मतत्व. आता सगळी भूते म्हणजे काय? भू धातू आहे याच्यामध्ये. भू भवती, जे जे निर्माण होतं त्याला भू असं म्हणतात. भूतमात्र, या भूतमात्रामध्ये सगळं येतं. स्थावर जंगम. आपल्याला भूत हा शब्द आपण फार मर्यादित अर्थाने वापरतो. संस्कृतमध्ये भूत शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. भूत म्हणजे सगळं, स्थावर जंगम, जे जे काही उत्पन्न झालेलं आहे, जे जे काही निर्माण झालेलं आहे त्याला भूत असं म्हणतात. आणि पंचमहाभूत तर आपण सगळेजण जाणताच, ती सुद्धा भूतच आहे, कारण ती सुद्धा निर्माण झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पाचही तत्व ही निर्माण झालेली असल्यामुळे आणि ती मूळ तत्व असल्यामुळे, पाच महातत्व असल्यामुळे त्याला पंचमहाभूत असं म्हणतात. जे जे या पृथ्वी तलावर दिसतंय, जे चल आहे, जे अचल आहे, ते सगळ्याच्या सगळं हे पृथ्वीवर दिसणारं या जगतामध्ये, या विश्वामध्ये, फक्त पृथ्वीवरच कशाला, विश्वात चंद्र, सूर्य, ग्रहमंडळ, तारे सगळे दिसतात, ते सुद्धा सगळेच्या सगळे या ब्रह्मवस्तूपासूनच निर्माण झालेले आहेत. गणपती अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो, त्वमेव प्रत्यक्षम कर्तासी धर्तासी हरतासी. कोणापासनं, कोणी निर्माण केलंय, कोणामुळे हे निर्माण झालेलं आहे? त्या ब्रह्मतत्वामुळे, त्या आत्मतत्वामुळे. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. नित्य शब्द आलेला आहे परत. त्वम साक्षात आत्मा, आत्माच आहे. तुझ्यामुळेच ह्याची सगळ्याची निर्मिती झाली आहे. तूच करता आहेस, तूच धरता आहेस आणि तूच हरता सुद्धा आहेस. म्हणून जे जे भूतमात्र म्हणून ज्याला आपण म्हणतो, त्या प्रत्येक भूतमात्रामध्ये निर्माण झालेल्या पदार्थामध्ये हे अक्षर ब्रह्मतत्व विद्यमान आहे आणि ते असतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा सिद्धांत स्वरूप झाला. आता त्याला आपल्या व्यवहारामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. बाकीच्या भूतांबद्दल तर बोलणं सोडून देऊ, मनुष्य प्राण्याबद्दल जरी का नुसतं बोललं तरी कळेल. आपल्यासमोर एखादा माणूस आला आणि तो माणूस समोर आल्यानंतर माझ्या जर का तळपायाची आग मस्तकात जात असेल, आत्ताच बघितलं आपण प्रत्येक भूतमात्रामध्ये कोण आहे? ते अक्षर ब्रह्मतत्व आहे. तेच तत्व सगळ्या मात्रांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला मग एखाद्या प्राण्याचा छळ करावा असं आपल्याला वाटत नाही. एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो, जर का आपल्या मनामध्ये अशी भावना असेल की त्यात तेच तत्व आहे, तर मग आपण सगळ्या चराचर सृष्टीमध्ये, सगळ्या भूतमात्रांमध्ये त्या तत्वाला आहे असं जाणणं आणि ते जाणून मग त्यांच्याप्रती नतमस्तक होणं हे आवश्यक आहे. आणि जर का समोरच्या व्यक्तीला बघून तळपायाची आग मस्तकात जात असेल, तर याचा अर्थ जे मला जाणायचं आहे, जे मला उपनिषद शिकवतं आहे, ते मी अजून शिकलेलो नाही, ते मला अजून कळलेलं नाही, समजलेलं नाही. म्हणून आपला व्यवहारामध्ये जेव्हा आपण इतर व्यक्तींशी बोलतो, चालतो, वागतो, त्यांच्याबरोबर व्यवहार करतो, तो व्यवहार करताना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तीशी जसा व्यवहार करायला पाहिजे तो तसा करायचाच. ज्या व्यक्तीच्या बरोबर जसं वागायला पाहिजे तसं व्यवहारामध्ये ते तसं वागायचंच. पण ती व्यक्ती समोर आली आहे, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा तेच ब्रह्मतत्व आहे, ही दृष्टी, हा भाव आपल्या चित्तामध्ये धारण करून ठेवायचा. तो जर का तसा करता आला तर मग आपल्याला उपनिषद काय देतंय या मंत्रातनं ते आपल्याला कळू शकेल. यद्भूत योनिम. पुढचं आहे, असा भूत मात्र सगळ्या चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे असं कोण बघतं? तर ते परिपश्यन्ति धीराः. जे धीर पुरुष आहेत ते असं बघतात. काय बघतात? की समस्त चराचर सृष्टीमध्ये हे अक्षर ब्रह्मतत्व जे आहे, नित्यम सर्वगतम आहे, विभूम आहे, ते त्याला बघतात. आता इथे धीर पुरुष म्हणजे काय? तर धीर पुरुष म्हणजे अत्यंत बुद्धिमान, विवेकी असं धीर पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. धीर शब्दाचा अर्थ असा बुद्धिमान असा आहे, जे ब्रह्मवस्तूचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, अनुभवाचं ज्ञान ज्यांना आहे, असे धीर पुरुष, त्यांनाच फक्त सगळ्या चराचर सृष्टीमध्ये ब्रह्मवस्तू दिसते. आणि जे अज्ञानाच्या प्रभावामध्ये आहेत, तुमच्या आमच्यासारखे सर्व लोक, हे सगळ्या लोकांना ब्रह्मवस्तूमध्ये मग काय बघतात? भेद बघतात आणि मग ज्याच्याबरोबर जसा व्यवहार करायला पाहिजे तसा करतात. मग समोरची व्यक्ती, समोर आपल्या सासूबाई आल्या की मग एकदमच काहीतरी गडबड होऊन जाते.
आणि मग सासूबाई आल्यानंतर व्यवहार कसा करायचा, तर तोंडात गुळाचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा असा व्यवहार करायचा असतो, असं मी कुठेतरी ऐकलंय बरं का. असो, सांगायचा मुद्दा एवढा आहे की धीर पुरुष जे आहेत ते धीर पुरुष अशा पद्धतीने अनुभवात्मक असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने समस्त चराचर सृष्टीमध्ये ब्रह्मवस्तूला बघतात म्हणजे पाहतात. आता याचा अर्थ परत दृष्टीने डोळ्यांनी बघतात असा नाही, जाणतात, समजून घेतात. जाणणं, समजणं आणि पाहणं. आपण बघा मराठीमध्ये म्हणतो असं बघा, असं पहा असं आपण म्हणतो की नाही. एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर आपण पहा असंच म्हणतो. तर हे पाहणं जे आहे हे समजून घेणं आहे. म्हणून धीर पुरुष जे आहेत ते ब्रह्मवस्तूला बघतात. आपण कसे आहोत जरा सगळ्यांनी विचार करावा. आपण धीर आहोत का आपण अधीर आहोत. आपण अधीर असतो, थोडा वेगळ्या अर्थाने मी विचार करतोय, पण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अधीरता आपली दिसून येते. अगदी आपण प्रवचनात बसलो तरी सुद्धा आपलं मन सतत चंचल असतं आणि विचार करत असतं हे एकदा कधी संपेल. आपल्याला एखादा विषय कळतो, आपण ऐकतो, जेव्हा ते सुरू आहे, तो विषय जेव्हा सुरू आहे, प्रवचन जेव्हा सुरू आहे त्यावेळेला हे सगळं पटतं. पण ते पटून जेव्हा सगळ्यात शेवट जसं येतो, आता विषय संपायचा आहे, चिंतन संपायचं, शेवट आल्यानंतर आता एकदा लगेच पटापट कधी उठतो, कधी आता बुक वाचतो, टी व्ही बघतो, बाकीची कामं करतो, असं आपल्याला होऊन जातं. आपण अधीर होतो प्रपंचामध्ये रममाण होण्याकरता. परमार्थामध्ये सुद्धा गेल्यानंतर काही जण अधीर असतात. आता मला साधना दिलेली आहे आमच्या श्रीगुरूंनी, आता मला करायचं, कधी होईल, कधी मला दर्शन होईल, अधीर. कधी मला मुक्ती मिळेल, अधीरता. म्हणून सांगितलं श्रद्धा आणि सबुरी दोन शब्द आहेत बघा. धीरता, सबुरी म्हणजे धीर धरणं, धैर्य धरणं. आजकाल संयम कमी राहिलेला आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट 2 मिनिटात पाहिजे, बस 2 मिनिट्स. फास्ट फूड, सगळ्या गोष्टी फास्ट लागतात. अगदी त्याचप्रमाणे तीच अपेक्षा घेऊन आपण परमार्थामध्ये उतरतो. आणि आता 2 वर्ष झाले आम्ही साधना करायला लागलो पण अजून काही झालं नाही, अधीरता. अशा प्रकारे हा परमार्थाचा विषय आपल्याला प्राप्त होत नाही. जे अक्षर ब्रह्मतत्व आहे, जे अत्यंत सूक्ष्म आहे, ज्या सूक्ष्म ब्रह्माला, ब्रह्मवस्तूला सर्वत्र पाहणं, ही जी कला आहे याच कलेला पराविद्या असं म्हणतात. जो शौनकाने सगळ्यात पहिला प्रश्न विचारला होता, असं काय आहे जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होईल, ते हे अक्षर ब्रह्मतत्व. हेच जाणायचं आहे. हे कशा पद्धतीने जाणायचं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक छान कथा आलेली आहे. ते श्रीगुरू शिष्याला सांगतात. शिष्य विचारतो, या जगताची निर्मिती सगळी कशी झाली, कुठून झाली. श्रीगुरूंचं उत्तर आहे, या अक्षर ब्रह्मात्म. हे कसं शक्य आहे. तर वटवृक्षाचं एक बीज घ्यायला सांगतात. वटवृक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वडाचं झाड खूप मोठं, खूप फैलाव असतो, त्याचा खूप पसरतं, वाढतं. त्या वटवृक्षाचं बीज असतं, ते बीज अत्यंत छोटंसं असतं, अगदी लहान असतं. ते त्याला फोडून बघायला सांगतात. ते झाड त्या वृक्षाचं, एवढा मोठा वृक्ष त्या बीजातनं निर्माण होतो. ते बी कसं आहे ते फोडून बघतो. तो शिष्य ते बी फोडतो. ते फोडल्यानंतर त्याच्यात त्याला काहीच मिळत नाही. या काहीच नाही इथून हे सगळं काही इथपर्यंतची निर्मिती झालेली आहे. चराचर सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि हे समजून घेणं, हे स्वीकारणं हेच मोठं असतं. याच्याकरता श्रद्धा लागते. या छोट्याशा बीजातनं काहीतरी निर्माण होतं आहे. एक छोट्याशा बीजातनं एक अंकुर फुटून एवढा मोठा वृक्ष होतो आहे, हे जसं आपल्याला कळतं, अगदी त्याचप्रमाणे या अक्षर ब्रह्मातनं या समस्त चराचर सृष्टीची निर्मिती झाली आहे. आता प्रश्न इथे असा निर्माण होतो की तुम्ही सृष्टीची निर्मिती झाली असं म्हणालात, भूतयोनीची निर्मिती झालं असं म्हणालात, मग ही निर्मिती कशी झाली. चेतन तत्वापासून ही निर्मिती कशी झाली, कुठली सामग्री त्यांनी वापरली, काय काय वापरलं हे निर्मिती करण्याकरता, कोणी केली ही निर्मिती, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता म्हणून आता पुढचा मंत्र आपल्यासमोर येतो आहे. आणि या मंत्रामध्ये आपल्याला हे जे अक्षर ब्रह्म आहे हेच कसं विश्वाचं कारण आहे हे सांगण्यात चाललं आहे. याच्यामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेले आहेत, 3 दृष्टांत आलेले आहेत. याचा आपण आता विचार करू. यथोर्ण नाभी
सृजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधयः संभवन्ति यथा सतः पुरुषात केशलोमानी तथा अक्षरात संभवतीह विश्वम. याचा अर्थ असा आहे की कोळी जाळे विणून ते सांभाळतो. जसे पृथ्वीवर वनस्पती उत्पन्न होते किंवा जिवंत पुरुषाच्या अंगावर केस किंवा नखे उगवतात, त्याप्रमाणे सद्रूप अक्षरब्रह्मापासून विश्व निर्माण होतं. समजायला सोपं आहे. 3 दृष्टांत आलेले आहेत ह्याच्यामध्ये. रेशमाचा किडा असतो बघा, जो आपल्या भोवती जाळं विणतो, किंवा इथे जो दृष्टांत आलेला आहे तो कोळ्याचा दृष्टांत देण्यात आलेला आहे. हा कोळी ज्या पद्धतीने बाहेरची कुठलीही सामग्री न वापरता आपल्याच अंगातून एक प्रकारचा रस त्याचा स्त्राव करून तो स्वतःच्या लाळेने जाळी विणतो. त्याला कुठल्याही बाह्य सामग्रीची गरज नाही. स्वतःतूनच ते स्वतःचं जाळं, तो एवढं मोठं जाळं निर्माण करतो. आणि ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला ते जाळं ते स्वतःच गिळून टाकतो. असं या कोळ्याचं वर्णन आहे. म्हणून त्याची निर्मितीसुद्धा करतो तो जाळ्याची, आणि ते नष्टसुद्धा ते स्वतःच करतो. आणि अजून 2 दृष्टांत दिलेले आहेत. पृथ्वीपासून वनस्पतींची निर्मिती होते. या पृथ्वीतनं अनेक प्रकारचे, विविध प्रकारचे झाडं, वृक्ष, वेली, जडीबुटी, वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य हे सगळे निर्माण होतात. कुठून निर्माण होतात? हे या पृथ्वीतनं निर्माण होतात. आणि ही सगळी झाडी, हे सगळे वृक्ष कुठे होतात? परत पृथ्वीमध्येच जातात, येतात, टिकतात. काही काळ त्याचं संवर्धन होतं आणि नंतर जेव्हा त्याचा नाश होतो तेव्हा ते पृथ्वीतच जातात, मातीमध्येच मिसळून जातात हे सगळे. म्हणून ज्या 2 पद्धतीने इथे वर्णन केलेलं आहे. आणि तिसरा दृष्टांत पुढचा पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. पुरुष म्हणजे मनुष्य प्राणी, यांच्या अंगावर केश, सगळ्यांना केस येतात, लोम, हातावर लव असते, किंवा नखांची निर्मिती होते. ही नख कशी आहेत? हे सगळे निर्जीव आहेत. केस कापल्याने किंवा नख कापल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही, त्रास होत नाही, कारण ते काय आहे? निर्जीव असतात, त्याला कापता येतं. म्हणून सांगायचा मुद्दा इथे असा आहे की या अक्षरब्रह्मातनं हे सगळं जे निर्माण झालेलं आहे हे अशा पद्धतीने चर अचर, सजीव निर्जीव अशी सगळीच्या सगळी सृष्टी या पदार्थापासून निर्माण झालेली आहे. सगळेच्या सगळे भूतमात्र हे केवळ ब्रह्मवस्तूपासून निर्माण झालेले आहे. ब्रह्मवस्तू केवळ सजीव प्राण्यांमध्ये आहे असा त्याचा अर्थ नाही, तर ब्रह्मवस्तू ही निर्जीव पदार्थांमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे बघा 2 गोष्टी आलेल्या आहेत. एक, सजीवापासून निर्जीव गोष्टींची निर्मिती कशी शक्य आहे? आपण उदाहरणात बघितलं आत्ता. मनुष्यापासून ज्याप्रमाणे केश किंवा नख वाढतात त्याप्रमाणे सजीवातून निर्जीवाची निर्मिती होते. आणि निर्जीवातून सजीवाची निर्मिती कशी होते याचं पण उदाहरण बघितलं आपण. पृथ्वी, माती ही निर्जीव आहे, पण त्या मातीमध्येच जेव्हा एखादं बीज अंकुरतं तेव्हा त्या मातीमधूनच अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण होतात. म्हणून निर्जीवातनं सुद्धा सजीवाची निर्मिती शक्य आहे. या सगळ्या सृष्टीची निर्मिती, पंचमहाभूतांची निर्मिती एकाच तत्वापासून झालेली आहे. ते तत्व जाणलं की मग हे सगळं काही जाणल्यासारखं होईल. चराचर सृष्टी, चर आणि अचर, स्थावर आणि जंगम अशा प्रकारचे शब्द आपल्यासमोर येतात. चर म्हणजे जे काही हलतं, चालतं, बोलतं, जंगम. आणि स्थावर म्हणजे अचर, म्हणजे जे कधी हलत नाही, जे एकाच ठिकाणी राहतं, म्हणजे जड जे असतं ते. अशा दोन्ही प्रकारे चर आणि अचर दोन्ही प्रकारच्या वस्तूंमध्ये ब्रह्मतत्व पूर्णतः व्यापून आहे. भगवद्गीतेमध्ये पण हाच मंत्र, हाच श्लोक अशाच अर्थाचा आलेला आहे. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम दूरस्थम चान्तिके च तत्. चराचर सगळ्या प्राण्याच्या आत आणि बाहेर, बहिश्चरंतश्च म्हणजे बाहेर आणि आत दोन्हीकडे, आत बाहेर परिपूर्ण व्यापून जे आहे ते. कशाच्या? चर आणि अचर या सगळ्यांच्या मध्ये आपण सर्वगतम शब्दाचा अर्थ जेव्हा शिकलो तेव्हा हाच त्याचा अर्थ होता, दोन्हीकडे व्यापून असलेलं जे आहे ते. आता हा दृष्टांत झाला. 3 दृष्टांत इथे आले. ह्या दृष्टांताच्या मागची जी संकल्पना आहे
याचे जे सिद्धांत आहेत हे कुठल्या पद्धतीने हे इथे दृष्टांत वापरण्यात आलेले आहे, का अक्षरब्रह्म याला या जगताचं कारण म्हटलेलं आहे, हे समजून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू. थोडं शास्त्राचं विवेचन होईल, थोडं तत्त्वज्ञानाचं विवेचन होईल, पण ते जाणल्याशिवाय हा दृष्टांत आपल्याला काय देतो आहे, हे 3 दृष्टांत काय देत आहेत ते आपल्याला कळणार नाही. कार्य आणि कारण या 2 गोष्टींचा आपल्याला जरा विचार करायचा आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक कार्याच्या मागे काहीतरी कारण असलंच पाहिजे किंवा असतंच. कुठल्याही कारणाशिवाय कुठलंही कार्य कधीही असू शकत नाही, होऊ शकत नाही. काहीतरी कारण असेल म्हणून कार्य निर्माण होतं किंवा कार्य होतं. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे कार्य करायचं आहे ते कार्य करण्याकरता कोणीतरी चेतन तत्व काहीतरी आवश्यक असतं. कोणीतरी चेतन तिथे असणं आवश्यक आहे. जड पदार्थ कुठलंही कार्य करू शकत नाही. जे चेतन आहेत, जे सजीव आहेत, चेतन म्हणून आपण, सजीव शब्द परत जीव अर्थाने येतो म्हणून तो शब्द नको घ्यायला. जे चेतन तत्व आहे ते असल्याशिवाय कुठल्याही कार्याची निर्मिती होऊ शकत नाही, कारण अचेतन तत्व कुठलेही कार्य करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. बघा, आपण म्हणतो की आता कार्य करायचं आहे, भूक लागली आहे, काहीतरी जेवायला हवं, म्हणून जेवण काय बनवावं लागतं, तयार करावं लागतं. कार्य आहे घरामध्ये, दागिने घडवावे लागतात. ठीक आहे. मातीचा घट हा कुंभाराला बनवावा लागतो, तेव्हा घट बनतो. बरोबर आहे. मग आता प्रश्न असा आहे की जेवण बनवावं लागतं, मग जेवणाची सामग्री, ज्या भाज्या लागतात, जे धान्य लागतं ते कुठून आलं? दागिने घडवावे लागतात. ते दागिने कशाचे बनतात? सोन्याचे. ते सोनं कुठून आलं? घट बनवायचा असेल तर त्याच्याकरता माती लागते. ही माती कुठून आणायची? आता बघा, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल काय काय गोष्टींचा आपण विचार करतो आहोत. ज्या पद्धतीने कुठलंही कार्य करण्याकरता म्हणून कोणीतरी करणारा आवश्यक असतो आणि ज्याच्यावर कार्य होतंय, ज्याचं कार्य बनतंय ते पदार्थ आवश्यक असतात. सोनं, माती ही सामग्री लागते. ही सामग्री असेल तर ते कार्य पूर्ण होऊ शकतं. सोनं असेल तर दागिने बनवू शकतात. माती असेल तर त्याचा माठ किंवा घट तयार होऊ शकतो. 2 कारणं सांगितलेली आहेत शास्त्रकारांनी इथे. एक आहे उपादान कारण. उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून कार्याची निर्मिती होते आणि जे कार्यात परिवर्तित होतं त्या कारणाला उपादान कारण असं म्हणतात. सोनं, माती हे दागिन्यांचं किंवा घटाचं उपादान कारण आहे. ज्याच्यापासून निर्मिती होते ती सामग्री असणं म्हणजे त्याचं उपादान कारण. आता उपादान कारण समजून घेण्याकरता एक लक्षात घ्यायचं की जे उपादान कारण कार्यामध्ये प्रत्यक्ष रूपाने राहतं किंवा ज्याच्याशिवाय कार्य टिकू शकत नाही, असू शकत नाही, त्याला उपादान कारण असं म्हणतात. म्हणजे काय? मला माहिती, थोडीशी शास्त्रीय भाषा चालली आहे आपली. घटामधनं माती काढून घेतली तर घट म्हणून काही उरेल का? दागिन्यांमधनं दागिना ठेवला पण मला सोनं काढून घ्यायचं आहे असं म्हटलं तर तो दागिना म्हणून काही उरेल का? नाही. म्हणजे ज्याच्याशिवाय ते कार्य टिकू शकत नाही, तो दागिना टिकू शकत नाही, तो घट टिकू शकत नाही, अशी जी गोष्ट आहे मूलतः ज्याच्यामुळे ते बनलेलं आहे, ते सोनं किंवा ती माती हे त्या दागिन्याचं किंवा घटाचं उपादान कारण झालं. त्याला उपादान कारण असं म्हणतात. सोन्याशिवाय दागिना शक्यच नाही, मातीशिवाय घट शक्य नाही, म्हणून उपादान कारणाशिवाय कार्य शक्य नाही. दुसरं जे तत्व आहे कारणाचं, ते कोणीतरी करता पाहिजे. ज्याला आपण म्हटलं कोणीतरी करणारा पाहिजे, कोणीतरी चेतन जे हे कार्य करतो त्याचा निर्माता पाहिजे. म्हणून दागिना बनवणारा जो सोनार असतो किंवा घट तयार करणारा जो कुंभार असतो तो सुद्धा त्या घटाचं एक कारण ठरतो. त्याला निमित्त कारण असं म्हणतात. जो सोनार आहे, जो कुंभार आहे, जो हे कार्य करतो त्याला त्याचा निमित्त कारण असं म्हणतात. त्या कारणाचं निमित्त कारण असं म्हणतात. हे निमित्त कारण जर का निघून गेलं तरी त्या कार्यामध्ये बदल होत नाही.
कुंभार माठ तयार करतो, तो विकतो आणि तो माठ निघून जातो, कुंभार निघून जातो, तरी माठामध्ये बदल होत नाही. सोनार दागिना तयार करून तो दागिना विकतो, तो दागिना कुठेतरी दुसरीकडे निघून जातो, त्या कार्यामध्ये काही बदल होत नाही. सोनार असला काय नसला काय, दागिना तसाच राहतो. म्हणून निमित्त कारण असलं काय नसलं काय, त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे कारणाची निवृत्ती झाली तरी कार्यात बदल होत नाही, असं जे कारण आहे त्याला निमित्त कारण असं म्हणतात. पण आता या निमित्त कारणाजवळ सुद्धा काहीतरी गोष्टींची, काहीतरी सामग्रीची आवश्यकता असते. जो कुंभार असतो त्याला मातीचा घट बनवण्याकरता एक चाक लागतं, एक दांडा लागतो, पाण्याची बादली लागते, काही अजून अवजारं लागतात. किंवा जो सोनार असतो तो दागिना जेव्हा घडवतो त्यावेळेला त्यांच्याकडे पण काहीतरी अवजार असतात, हातोडी असते. ह्याला सुद्धा एक प्रकारचं कारण म्हटलेलं आहे. हे सुद्धा एक निमित्त कारण म्हटलेलं आहे. अवजारांना सुद्धा निमित्त कारण म्हटलेलं आहे. तेवढाच पुरता आपण त्याचा विचार करू. आता जे निमित्त कारण मुख्य निर्माता असतो, जो निर्माण करतो, त्याच्याकडे 3 प्रकारच्या शक्ती असणं आवश्यक आहे. 3 प्रकारच्या शक्तींचा विचार सांगितलेला आहे. एक आहे इच्छाशक्ती, दुसरी आहे क्रियाशक्ती आणि तिसरी आहे ज्ञानशक्ती. या 3 गोष्टी जर का असतील तर, आणि सामग्री असेल बरोबर, जे अवजार आपण आत्ता बघितलं, तर कार्य होऊ शकतं. उदाहरण बघू म्हणजे कळेल. समजा मला आत्ता बुंदीचे लाडू खायचे आहेत. माझ्या मनामध्ये विचार आला, बुंदीचे लाडू खायचे, इच्छा झाली. इच्छा झाल्याबरोबर मला बुंदीचे लाडू करायचेत म्हटल्यानंतर मग माझ्याजवळ इच्छा झाल्यामुळे फक्त मला बुंदीचे लाडू मिळतील का? तर नाही. मग काय करावं लागेल? काहीतरी क्रिया करावी लागेल, उठून जावं लागेल, बघावं लागेल अवजार आहेत का, सामान आहे का सगळं घरामध्ये, किचनमध्ये जे जे लागतं ते त्या गोष्टी आहेत का ते बुंदीच्या लाडू बनवायला. जर का तसं सामान नसेल तर मला बुंदीचे लाडू बनवता येणार नाहीत. म्हणून इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्या सामान सामग्री आणि ते करण्याची क्रियाशक्तीसुद्धा पाहिजे. माझ्या अंगात बळ पाहिजे की मी उठून ते सगळं काम करू शकेल, म्हणून क्रियाशक्तीसुद्धा पाहिजे. पण नुसतंच क्रियाशक्ती आहे, अंगात बळ आहे, इच्छा आहे, इच्छाशक्ती पण आहे, पण बुंदीचे लाडू करायचे कसे हेच जर का माहिती नसेल, त्याची पद्धत काय, त्याची प्रोसेस काय हेच जर का माहिती नसेल, त्याच्याबद्दलचं ज्ञानच नसेल, तर मला ते बनवता येतील का? नाही. म्हणून ज्ञानशक्तीसुद्धा पाहिजे. आता बघा, 3ही गोष्टींची आवश्यकता आहे. नुसतं एखाद्या गोष्टीचं ज्ञान असून कार्य होईल याची शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी समजा विचार करा, एखादा सर्जन आहे आणि रस्त्यावरनं जाता जाता त्याच्यासमोरच एक ॲक्सिडेंट झाला. ज्या व्यक्तीला ॲक्सिडेंट झाला त्याच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करायला पाहिजे. आता तो सर्जन आहे तिथे, तो पण त्या रस्त्यावरनं जाता त्याला ते दिसलं असा ॲक्सिडेंट झालेला आहे. स्वतः सर्जन आहे, त्याला असं मनामध्ये विचार आला की अरे याला वाचवता यायला पाहिजे, याच्यावर ताबडतोब उपचार व्हायला पाहिजे. त्याच्या मनात इच्छा आहे, त्याच्याजवळ त्याचं ज्ञानसुद्धा आहे, तरी पण तो रस्त्यावर असल्यामुळे त्याच्याजवळ क्रियाशक्ती नाही. का? कारण त्याला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या अवजारांची गरज आहे ते तिथे नाहीत. दुसरे बाकीचे कितीही व्यक्ती तिथे असल्या आणि बघत असल्या तरीसुद्धा त्यांना त्याची ज्ञानशक्ती नाही काय करायचं ते. म्हणून या 3ही शक्ती महत्त्वाच्या आहेत आणि या 3ही शक्ती असतील तर एखादं कार्य निर्माण होऊ शकतं. आता अक्षरब्रह्माने या जगताची निर्मिती केली. हे अक्षरब्रह्म या जगताची निर्मिती कशी करते, कसं केलं त्यांनी, याचं उत्तर आपल्याला या 3 दृष्टांतातनं मिळणार आहे. एक, अक्षरब्रह्माजवळ इच्छाशक्ती आहे. 6 अकामयत, श्रुती आपल्याला सांगते बहुस्याम प्रजायेयती. त्या अक्षरब्रह्मानी अशी इच्छा केली, एक संकल्प केला. इच्छाशक्ती म्हणजे संकल्पशक्ती. काय? बहुस्याम प्रजायेय, एकोहम बहुस्याम, मी एकच आहे, मला बहु व्हायचं आहे, असा त्याचा संकल्प झाला. आणि त्याच्या एका संकल्प मात्रामुळे हे सगळं विश्व निर्माण झालंय. लक्षात घ्या. काही संकल्प आपले पण असतात. आपले संकल्प असतात की उद्या नक्की मी व्यायाम करीन, उद्या सकाळी मी लवकर उठेन. आपले संकल्प खूप अपुरे पडतात. आपले संकल्प
कितीही संकल्प केले तरी ते पूर्ण होत नाहीत, पाहिजे तसे पूर्ण होत नाहीत, त्याच्यात काहीतरी कमतरता येऊन जाते, ते तोडके पडतात. पण परब्रह्म तत्वाचा हा जो संकल्प आहे, हा संकल्प मात्र एका क्षणात या विश्वाची निर्मिती करून गेला. एकोहम बहुश्याम. फक्त संकल्पशक्ती, इच्छाशक्ती. ज्ञानशक्ती आहे की नाही? आहे. ज्ञानशक्ती आहे. तदेक्षत बहुश्याम प्रजायेय असं श्रुतिवचन सांगतं आपल्याला. त्यांनी ज्ञानसृष्टीने हे सगळं तयार केलं. त्यांनी फक्त विचार केला, चिंतन केलं, त्याच्याजवळ ज्ञान होतं. सृष्टी उत्पन्न करायची हा विचार होता. ती सृष्टी उत्पन्न कशी होईल, सृष्टीमध्ये काय काय व्हायला पाहिजे, कुठले कुठले घटक असायला पाहिजे, किती किती पदार्थ व्हायला पाहिजे, त्यांचे काय गुणधर्म असले पाहिजे, त्यांचे काय रूप वर्ण रंग असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी चिंतन केलं आणि त्याच्या चिंतनातनं हे सगळं प्रकरण झालं आहे. आणि क्रियाशक्ती, कशा प्रकारची क्रियाशक्ती आहे तर श्रुतिवचन सांगतं. तैत्तिरीयोपनिषद आपल्याला सांगतं, तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत. त्यांनी ती सृष्टीची निर्माण केली. कशा पद्धतीने निर्माण केली, कुठली सामग्री आणली, काय वापरलं सृष्टीचं निर्माण करण्याकरता, तर तो स्वतःच त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. तो स्वतःच तसं बनला. कुठलाही पदार्थ जो काही बनायचा असेल, दगड आहे, दगड देखील तोच बनला. पाणी आहे, पाणी देखील तोच बनला. हा समोर लॅपटॉप आहे, लॅपटॉप देखील तोच बनलेला आहे. वृक्ष, वेली, पशु, पक्षी, कीटक, प्राणीमात्र, सूर्य, चंद्र, तारे, ग्रहमंडळ, अनेक प्रकारचे विश्व, ग्रहमाला, हे सगळं तो स्वतःच बनला. तदसृष्ट्वा तदेवानुप्राविशत. त्याला कुठल्याही वेगळ्या सामग्रीची गरज नव्हती. त्यांनीच बनवलं, तोच बनला. जो बनला तो तोच होता. आणि म्हणून या ब्रह्मतत्वाला, या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हणतात. अभिन्न निमित्त उपादान कारण. निमित्त पण आहे आणि उपादान पण आहे, आणि हे दोन्ही अभिन्न आहेत, एकच आहेत. निमित्त कारण तेच उपादान कारण, जे उपादान कारण तेच निमित्त कारण, आणि म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण असं वर्णन शास्त्रीय भाषेत केलेलं आहे. आता आपण हे दृष्टांताला लावून घेऊ. कोळी जाळे विणतो, कुठल्याही सामग्रीशिवाय त्यांनी केलेलं आहे. म्हणून कोळीचा दृष्टांत कशा करता दिलेला आहे तर हे अभिन्न निमित्तोपादान समजून घेण्याकरता. कुठल्याही सामग्रीशिवाय त्यांनी स्वतःच्या आतनंच ते तयार केलेलं आहे. स्वयंभू पद्धतीने आलेलं आहे. तोच बनलेला आहे सगळं. त्याला कोणी बनवलं नाही. दगड कोणी बनवला नाही, तो स्वतःच दगड बनला आहे. पाणी कोणी बनवलं नाही, तो स्वतःच पाणी बनला आहे. आकाश कोणी तयार केलं नाही, तो स्वतःच आकाशात प्रविष्ट झालेला आहे. आकाश म्हणून आपल्या समोर आलेला आहे. अशा पद्धतीने याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून कोळ्याचा दृष्टांत. पण कोळ्यामध्ये देखील बघा, फक्त जाळच निर्माण करतो, एकच विशिष्ट प्रकारचं जाळं निर्माण करतो. दृष्टांत दिलेला आहे तो पृथ्वीचा दिलेला आहे. त्या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारच्या विविध वनस्पती निर्माण होतात. विविधता आहे, भेद आहे. अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. त्या वृक्षांचं पोषण करणं, त्या वृक्षांचं संवर्धन करणं, त्या वृक्षांना मोठं करणं, त्यांचं रक्षण करणं, हे काम पृथ्वी करते. त्या पृथ्वीतला रस शोषून हे वृक्ष मोठे होतात. आणि नंतर पुन्हा ज्यावेळेला वृक्ष मरतात, त्यांचा नाश होतो, तेव्हा ते परत पृथ्वीमध्येच विलीन होऊन जातात. पृथ्वीमध्येच विलीन होऊन जातात. म्हणून धारण करणं, रक्षण करणं आणि हरण करणं हे सगळं एकच करतं. अगदी त्याचप्रमाणे या सृष्टीची निर्मितीसुद्धा आणि नाशसुद्धा त्याच्यातच होतो. कुठल्या? अक्षर ब्रह्मतत्वामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे भेद, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे भूतमात्र ह्याची विविध दर्शवणा करता, आणि वेगवेगळे कार्य असून सुद्धा कार्य आणि कारण यांचा जो वेगळा व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये सुद्धा एकता कशी आहे हे दर्शवण्याकरता म्हणून हा पृथ्वीचा दृष्टांत दिलेला आहे. कार्य आणि कारण ह्याच्यातली एकता दाखवली आहे. आणि तिसऱ्या दृष्टांतामध्ये जे चेतन मनुष्य, त्याच्यापासून सुद्धा लव, केस आणि नख आदी निर्जीव वस्तू तयार होतात, हे समजून सांगण्याकरता म्हणून याच अक्षर ब्रह्माच्यापासून विपरीत गुणांचे बघा, ईश्वर कसा आहे, जे ब्रह्मवस्तू आहे ती कशी आहे, निर्गुण निराकार आहे. पण त्याच्यातनं विपरीत गुण म्हणजे सगुण साकार असे जे तत्व आहे, हे सगळी सृष्टी ही निर्माण झालेली आहे. सजीवातनं निर्जीव निर्माण झालं, निर्गुणातनं सगुण निर्माण झालं.
वेगवेगळ्या प्रकारचे गुण, वेगवेगळ्या प्रकारचे अचरसृष्टी, ही चरसृष्टी ही सगळी या ब्रह्मवस्तूतून निर्माण झाली, हे सगळं सांगण्याकरता म्हणून हा तिसरा दृष्टांत आपल्यासमोर ठेवलेला आहे. दोन्ही उदाहरण पाहिले आपण, सजीवातनं निर्जीव, निर्जीवातनं सजीव. आता ब्रह्म तर अक्रिय मानल्या गेलेलं आहे, ब्रह्मतत्व अकर्ता आहे. तुम्ही आधी म्हणाला होतात की ते अक्रीड आहे, अकर्ता आहे. मग ह्यांनी सगळं निर्माण केलं म्हणजे त्याच्याकडे कर्तृत्व येतं. मग ब्रह्मतत्वाकडे कर्तृत्व येतं, ते कसं, त्याची काय व्यवस्था लावायची, ते कशा पद्धतीने येतं, आणि हे समजून घेण्याकरता म्हणून मग आता आपल्याला ईश्वर इथे आणावा लागतो, ईश्वर तत्व आणावं लागतं. याला शास्त्रीय भाषेमध्ये अध्यारोप असं म्हणतात. या ईश्वराकडे सगळं कर्तृत्व द्यावं लागतं. ब्रह्मतत्वाची जी माया नावाची जी शक्ती आहे, जी आपण मगाशी बघितली, सूक्ष्म करून टाकतं, अदृश्य करून टाकतं. ब्रह्मतत्व जे आहे ते दिसत नाही समोर, पदार्थ असून वेगळंच दिसायला लागतं. या मायाशक्तीमध्ये पडलेलं ब्रह्मतत्वाचं जे प्रतिबिंब आहे त्याला मायोपहित चैतन्य असं म्हणतात शास्त्रीय भाषेत. ते चैतन्य त्याला ईश्वर तत्व म्हणतात. आणि या ईश्वराचा स्वीकार केल्याशिवाय या सृष्टीची निर्मितीचं वर्णन करता येत नाही. या ईश्वराने ही सगळी जगताची निर्मिती केली असं म्हणतात. आणि ते ईश्वर तत्व कसं आहे, ते सर्वज्ञ आहे, ते सर्वशक्तिमान आहे. कशा पद्धतीने या सृष्टीची निर्मिती झाली, त्या सृष्टीच्या निर्मितीचा क्रम कसा आहे हे सांगण्याकरता म्हणून पुढचा मंत्र आपल्यासमोर येतो. तपसा चीयते ब्रह्म तदोन्न अभिजायते अन्नात प्राणो मनः सत्यम लोका कर्मसूचामृतम. या मंत्राचा जो अर्थ आहे तो अशा पद्धतीने की तपाच्या साह्याने ब्रह्म स्थूल रूपात आली आणि त्यापासून प्रथम अन्न व नंतर क्रमाने प्राण, मन, सत्य, लोक आणि कर्म व त्याद्वारा अमृत असे जे कर्मफळ आहे ते उत्पन्न होतं. थोडासा याचा विचार करू आपण. अक्षर ब्रह्मतत्व ज्ञानतपाने थोडंसं स्थूल होतं. आचार्य सांगतात ते जे ज्ञानतप करत आहे, कुठल्या प्रकारचं तप सांगितलं इथे, तपसा चीयते, तप केलं, ब्रह्मानी तप केलं. कुठल्या प्रकारचं तप केलं, ज्ञानमय तप केलं. ज्ञान कशाचं, तर स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं जे ज्ञान असतं ते ज्ञान, त्याचा विचार केला आणि संकल्प केला. ते तपामुळे ते थोडंसं स्थूल झालं, म्हणजे फुगलं. चीयते शब्दाचा अर्थ फुगणं असा आहे, थोडंसं स्थूल होणं असं आहे. आणि त्याच्याकरता पुन्हा दृष्टांत दिलेला आहे भाष्यकारांनी की बीज एखादं जर का आपण असतं, धान असतं, ते भिजवतो पाण्यामध्ये. ते पाण्यात भिजवलं की ते कसं आकाराने थोडंसं फुगतं. ते फुगलं की मग त्याच्यामध्ये हळूच त्याला मोड निघतात आणि त्याच्यामध्ये अंकुर दिसायला लागतात. त्याच्या आकारात वाढ होऊन त्याच्यातनं अंकुर निर्माण होतात, मोड निर्माण होतात त्याला. अगदी त्याचप्रमाणे या ज्ञानमय तपामुळे ते ब्रह्मतत्व जणू काही थोडंसं फुगलं, जणू काही. आणि त्याच्या संकल्पशक्तीमुळे जो अंकुर निर्माण आहे तो त्याचा संकल्प आहे, एकोहम बहुश्याम. आणि मग कशा पद्धतीने वाढ निर्माण झाली, कशा पद्धतीने सृष्टी निर्माण झाली बघा. याच्याकरता खूप सगळ्या थेरीज आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी, वैज्ञानिकांनी सुद्धा हे कधी एकदम निर्माण झालं का, बिग बँग थेरी म्हणतात. त्याची काय प्रोसेस आहे ते आपल्या उपनिषदांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे सगळं. काय असं अचानक रँडमली सगळं हे निर्माण झालं आणि एव्हरीथिंग फॉल इन प्लेस म्हणतात, असं नाही आहे. एक प्रत्येक गोष्टीची एक पूर्णपणे मीमांसा केलेली आहे. तर इथे म्हणतात ब्रह्मापासून अन्न म्हणजे अव्याकृत तत्व निर्माण झालं. अव्याकृत तत्व. आता त्याला अन्न का म्हटलेलं आहे, अन्न किंवा अव्याकृत तत्व ही ब्रह्माची ज्ञान आणि क्रिया असलेली शक्ती, या दोन शक्तींनी, ज्याच्यामध्ये ज्ञान पण आहे, ज्याच्यामध्ये क्रिया पण आहे, अशी जी शक्ती आहे ती शक्ती, त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याला अन्नशक्ती असं म्हटलेलं आहे. जे पुरवतं, ज्याच्यापासून सगळं आता निर्माण होणार आहे, पुढचं सगळं जे निर्माण होणार आहे त्याला अन्न असं म्हटलेलं आहे. ब्रह्माचं ज्ञानमय तप, त्या ज्ञानमय तपाचा विचार, ब्रह्मापासून अन्नाची निर्मिती. हे अन्न म्हणजेच अव्याकृत तत्व. त्याच्यापासून पुढे प्राणांची निर्मिती. प्राण म्हणजे हिरण्यगर्भ तत्व. या अव्याकृतापासून जे निर्माण झालं त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे ती प्राणशक्ती, ती प्रेरणा देणारी शक्ती.
प्राण काय करतात? प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात, चेतना प्रदान करतात. जो अंकुर फुटतो तो अंकुर फुटण्याची जी अवस्था, हिरण्यगर्भ, याच्यापासून आता मग समष्टी मन निर्माण झालं, ज्याला अंतःकरण असं म्हटलेलं आहे, ज्याला अंतःकरण म्हटलेलं आहे भाष्यकारांनी. समष्टी मन म्हणजे व्यापक मन, त्याच्यापासून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग समष्टी मन, समष्टी बुद्धी, समष्टी चित्त, समष्टी अहंकार अशा पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि मग त्याच्यापासून सत्य म्हटलेलं आहे. सत्य याचा अर्थ पंचमहाभूते, आकाशादी भूतपंचक अभिजायते असं भाष्यकार इथे म्हणतात. वेगवेगळ्या पद्धतीने जे भूतांची निर्मिती झालेली आहे त्यातले जे पहिले पंचमहाभूत जे आहेत, आत्म्यापासनं आकाशाची निर्मिती झाली. तैत्तिरीयोपनिषद आपल्याला सांगतं, आत्मनः आकाशात संभूतः, आकाशात वायू, आकाशापासून वायूची निर्मिती झाली. वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर आप, आपनंतर पृथ्वी, पृथ्वीनंतर मग पृथ्वीवर झालेली वृक्ष म्हणजे औषधी, औषधीवरनं मग पुढे औषधी, आणि ते औषधी खाऊन म्हणजे अन्न खाऊन मनुष्याची निर्मिती. आता या सगळ्या गोष्टींची जी निर्मिती झालेली आहे त्याचा अनुभव, या पंचमहाभूतांचा अनुभव आपण कशामध्ये घेतो, जे कशामध्ये बघतो, हे सगळं आपल्याला कशात दिसतंय? ते आपल्या कल्पनाशक्तीमध्ये दिसतंय, म्हणजे आपल्या मनात दिसतंय. म्हणून मन हे आधी आहे आणि नंतर मग पंचमहाभूत आलेले आहेत. आणि या पंचमहाभूतांच्या निर्मितीनंतर मग सप्तलोक निर्माण झाले. आता इथे तुम्ही सप्तलोक म्हणा किंवा 14 भुवन म्हणा, इथे फक्त लोक शब्द आलेला आहे. लोक म्हणजे जिथे लोक राहतात ते. आता 14 भुवन आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत. भू, भुव, स्वहा, जनः, तपः, सत्यम अशा प्रकारचे जे 7 लोक आहेत ते, आणि तल, अतल, वितल, पाताल अशा प्रकारचे 7 खालचे, असे म्हणून 14 भुवन म्हटले जातात. या 14 भुवनांमध्ये लोक निर्माण झाले, विविध प्रकारचे लोक. आणि ते लोक काय करायला लागले? कर्म करायला लागले. आता एक लक्षात ठेवायचं, या 14 भुवनांचा विचार करायचा नाही आहे आपल्याला. त्या 14 भुवनांमध्ये गटांगळ्यासुद्धा खायच्या नाही आहेत. त्या 14 भुवनांमध्ये प्रवास करायचा नाही आहे. आपण इकडून जातो तिकडे फिरायला म्हणून, प्रवास करायला म्हणून बरेचदा एका स्थळावरनं दुसऱ्या स्थळावर जातो. का? करमत नाही आहे इथे, जरा फिरून येऊ. अशा पद्धतीने एका लोकातून दुसऱ्या लोकांमध्ये फिरायला जायची आवश्यकता नाही आहे, जायचं नाही आहे. ते आपलं ध्येय नाही आहे, कुठेही भटकायचं नाही आहे. लक्षात घ्यायचं आहे की या लोकांमध्ये काय होतं, अनेक प्रकारच्या लोकांमध्ये तिथे ते जीव त्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्म करत राहतात. आणि ती कर्म करत असताना त्या कर्मातमधनं जे फल निर्माण होतं, जे उत्पन्न होतं, ते फल ते प्राप्त करतात. आणि त्या फलालाच इथे अमृत म्हटलेलं आहे. अमृत शब्द इथे आलेला आहे. अन्नात प्राणो मनः सत्यम लोका कर्मसु चामृतम. आता इथे कर्मफलाला अमृत का म्हटलेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याला अमृत याच्याकरता म्हटलेलं आहे की ते फळ कर्माचं दिल्याशिवाय कर्मफल कधीही नष्ट होत नाही. कोटी कल्पांत जरी का थांबावं लागलं तरी केलेल्या कर्माचं फळ कधी ना कधीतरी प्राप्त होतंच. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, या युगात नाही, पुढच्या युगात मिळेल. कधी ना कधीतरी कोटी कल्पांत देखील थांबावं लागलं तरी ती कर्मफलं तशीच्या तशी राहतात. आणि नंतर कधीतरी एक दिवशी फळ देतात आणि फळ देऊनच मग ते शांत होतात. आणि म्हणून या कर्मफलांना सापेक्षतेने अमृत असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत मनुष्य म्हणा किंवा कुठलेही जीव या लोकांमध्ये जे काही कर्म करतायत, ते कर्म जोपर्यंत सकाम आहेत, जोपर्यंत सकाम कर्मांची निर्मिती आहे, तोपर्यंत कर्माची फलं प्राप्त होत राहणार आहेत. कर्मफलाची निर्मिती कधीही थांबणार नाही. म्हणून थोडंसं निष्काम कर्म करायला आपण शिकलं पाहिजे. निष्कामता अंगी मांडली पाहिजे. निष्काम कर्म करणं हे सांगितलेलं आहे. निष्काम उपासना, निष्काम कर्म करणं, त्याने चित्तशुद्धी आणि चित्तशांती होते. आणि चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतरच त्या चित्तामध्ये चैतन्याचा उदय होऊ शकतो. म्हणून निष्कामता, निरपेक्षता याच्यावर खूप भर दिलेला आहे. एक निष्कामता कर्म केल्याने या कर्माची फळं आपल्याला लिप्त होत नाहीत, चिटकत नाहीत. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेला आपल्याला ब्रह्मज्ञान होतं, यावेळेला आपल्याला मुक्ती मिळते,
त्यावेळेला ही सगळीच्या सगळी कर्मफलं जी असतात ती कशी जळून खाक होऊन जातात. त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारे रोष लागत नाही. अशा पद्धतीने वर्णन या मंत्रामध्ये आलेलं आहे. पुढचा मंत्र बघू आपण आणि थांबू. आज जरा 2-4-5 मिनटं जास्त झाले तरी हरकत नाही. या खंडातला हा अंतिम मंत्र आहे. यः सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः तस्मादेतत् ब्रह्म नामरूपमन्नं च जायते. या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे की जो समष्टीरूप सर्व जाणणारा सर्वज्ञ व व्यष्टीरूप सर्व जाणणारा सर्वविद आहे त्याच्या ज्ञानमय तपातून हे कार्यब्रह्म नामे रूपे व अन्न निर्माण होते. पहिल्या खंडाचा हा उपसंहारात्मक मंत्र आहे. या मंत्रामध्ये अक्षरब्रह्मने इथे ईश्वराचा निर्देश केलेला आहे. पुन्हा ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. केवळ संकल्पाने ज्यांनी सगळ्या जगताची निर्मिती केलेली आहे असा हा ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणून जगताची निर्मिती करू शकला. तो सर्वज्ञ आहे आणि सर्वविद आहे असे 2 शब्द इथे मंत्रकार उपनिषदकार वापरत आहेत या मंत्रामध्ये. अक्षरब्रह्म ज्यावेळेला मायोपाधिक ईश्वर बनतं त्यावेळेला समष्टीच्या रूपाने सामान्य रूपाने जेव्हा ते समष्टीला जाणतं त्यावेळेला त्याला सर्वज्ञ असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. भाष्यकार म्हणतात सामान्येन सर्वं जानातीति सर्वज्ञः. जे सामान्य रूपाने सगळ्यांना जाणतं ते अक्षरब्रह्म सर्वज्ञ. आणि तेच अक्षरब्रह्म ज्यावेळेला अविद्योपाधक उपाधीमध्ये जीवाचा अंतर्यामी साक्षी बनून जेव्हा राहतो त्यावेळेला त्याला सर्वविद असं म्हटलेलं आहे. आणि ते कसं जाणतं? तर विशेष रूपाने जाणतं. कुठल्या पद्धतीने? तर विशेषेण इति सर्वं वेत्ती इति सर्वविद असं शास्त्रकार म्हणतात. आता एक सामान्य रूपाने जाणणं आणि एक विशेष रूपाने जाणणं म्हणजे काय? थोडंसं याचा आपण जरा संगती लावण्याचा प्रयत्न करू. दृष्टांच्याची काही मर्यादा असते, त्या मर्यादेमध्ये आपण हे समजण्याचा प्रयत्न करू. बघा, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गात एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवत असतो. त्या वर्गातले सगळे विद्यार्थी त्याच्या ओळखीचे असतात. तो सगळ्यांना जाणतो. सामान्याने तो सर्वांचे नावं जाणतो, सगळ्यांना ओळखतो. याला आपण म्हणू समजा सर्वज्ञ आहे. पण त्या मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्या शिक्षकाला कळत नाही, हे तो शिक्षक जाणू शकत नाही. पण इथे जो ईश्वर वर्णन केलेला आहे हा जो सर्वज्ञ आणि सर्वविद आहे हा सगळ्या भूतमात्रांना तो सामान्याने जाणतोच, पण त्याच्याशिवाय विशेषत्वाने सुद्धा जाणतो. त्या प्रत्येक प्राणाच्या प्रत्येक भूतमात्राच्या अंतर्मनात काय चाललेलं आहे हे सुद्धा तो ईश्वरः सर्वभूतानां ईश्वर रूपाने तो प्रत्येकाच्या आतमध्ये असतो. तेव्हा तो प्रत्येकाच्या मनातले विशेष रूपाने सुद्धा सगळ्या गोष्टी सगळे भाव तो जाणत असतो. शिक्षकाचं उदाहरण आपण घेतलं, त्याच्याबरोबर एक आईचं उदाहरण घेऊ. एक आई आहे समजा, 2-4 मुलं आहेत तिला, ती सगळ्यांना जेवण वाढते, सगळ्यांना सामान्याने ती जाणते, प्रत्येकाच्या पानात वाढते. पण त्याचबरोबर एखाद्या मुलाला एखादा पदार्थ आवडत नाही किंवा आवडलेला नाही हे तिला कळतं. त्यांच्या मनातलं सुद्धा ती ओळखते आणि त्याप्रमाणे त्यांना तसं बनवून देते. पुन्हा मी मगाशी म्हटलं तर दृष्टांत फक्त दृष्टांतापुरताच घ्यायचा. काही गोष्टी सामान्याने जाणणं आणि काही गोष्टी विशेषत्वाने जाणणं. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणजे सोनं सामान्याने सगळीकडे सोनंच आहे असं जाणणं, पटणं. आणि विशेषत्वाने म्हणजे काय? तर ही सोन्याची पाटली आहे, ही सोन्याची नथ आहे, ही पाटली हातात घालायची असते, ही नथ नाकात घालायची असते, अशा पद्धतीने विशेषत्वाने जाणणं. म्हणून सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ब्रह्मवस्तूपाशी किंवा ईश्वर तत्वापाशी इथे सर्वज्ञता पण आहे आणि सर्वविदता पण आहे. आणि कसं आहे त्याचं तप कसं आहे? तर ज्ञानमय तप आहे. तो तप करतो आहे कुठल्या पद्धतीचं? ज्ञानमय तप. या सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयम तपः. या ज्ञानमय तपावर थोडासा विचार करायला पाहिजे. जे ज्ञानपूर्वक आपण जेव्हा तपाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला तप म्हणजे काहीतरी करणं वाटतं. काय करणं वाटतं? तर सगळ्यात पहिले तप म्हटलं की भस्म, जटा, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा,
कुठे आग लावली आहे, कुठे पाण्यात आहे, कुठे अजून काहीतरी विचित्र आसनामध्ये बसलेला आहे, कुठे उलटा लटकला आहे, हात वरती करून उभा आहे. अशा प्रकारे आपल्याला तप करणाऱ्यांची सगळी संकल्पना आपल्यासमोर येतात. शरीराला क्लेश देणं म्हणजे तप हा एक अर्थ आहे, पण फक्त तेवढाच अर्थ देणं हे अत्यंत चुकीचं आहे. शरीराला तप केलं, क्लेश दिले, ताडण केलं म्हणजे तप केलं असं होत नाही. आपण करतो, चातुर्मास सुरू झालेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्रत, वैकल्य, उपवास हे देखील थोडेसे आवश्यक आहेत. यांनी आपल्या मनाचं शम आणि दम साधण्याकरता म्हणून आपल्याला त्याचा उपयोग होतो, नाही असं नाही. पण तेवढ्यानेच फक्त आपण परमार्थ केला असं होत नाही. तेवढं केलं म्हणजे आपण तप केलं असं होत नाही. मग तप कुठल्या प्रकारचं आहे? कुठल्या प्रकारचं आहे? विचारमय तप, तस्य ज्ञानमय तप. ज्ञानाचं तप केलेलं आहे, विचाराचं तप केलेलं आहे. ज्यावेळेला आपण साधनेला लागतो त्यावेळेला काहीतरी करायची इच्छा असते. मग आता उपास कुठला करायचा, वार कुठला धरायचा, माळा किती करायच्या, तीर्थयात्रा किती करायच्या, हे करायचं ते करायचं, असं करायचं तसं करायचं, एवढं करायचं तेवढं करायचं. याच्यामध्ये आपण इतके गुंग होऊन जातो की आपल्याला जे मुख्य करायला पाहिजे तो मुख्य विचारच आपण करत नाही. हे जग नश्वर आहे, माईक आहे, मिथ्य आहे. हा जीव, केवळ जीव आणि ब्रह्म एकच आहेत. जीवो ब्रह्मैव नापराः हा जो उपदेश आहे श्री गुरूंनी दिलेला, असा विचार आपण करायला पाहिजे. तो फक्त तेवढा करत नाही आणि बाकी खूप काही करायला जातो आणि खूप काही करून काही हाताशी लागत नाही. डॉक्टर काकांनी छान उभी लिहून ठेवली आहे मुंडक उपनिषदावर. त्यांचं काका म्हणतात, म्हणून सर्वज्ञ ज्ञानरूप अवस्था तेची गा तप, जयानसे खटाटोप काही कृतीचा. ज्ञानरूप अवस्था तेची तप, त्याला कुठल्याही कृतीचा खटाटोप लागत नाही. ना काही करायचं आहे, नाही काही भोगायचं आहे, ना काही झाकायचं आहे, ना काही पांघरायचं आहे, ना कुठे जायचं आहे, ना कुठे यायचं आहे. काहीही करावं लागत नाही. फक्त विचार. हा विचार दृढ करणं, ते ब्रह्मतत्व म्हणजेच माझं स्वतःचं स्वरूप आहे, तेच चिद्रूप सद्रूप आनंदरूप म्हणजेच मी आहे, हा दृढतापूर्वक विचार करणं, दृढ विचार ठेवणं म्हणजेच तप करणं. असं तप आपल्याला करता आलं पाहिजे. मी शरीर आहे ही माझी मान्यता आहे. मी शरीर आहे, मी देह आहे हे सोडून मी ब्रह्म आहे ही मान्यता ही फक्त विचारानेच येऊ शकते. यालाच ज्ञानमय तप असं म्हणतात. इथे अक्षरब्रह्माने तप केलेलं आहे. अक्षरब्रह्मापासून हिरण्यगर्भाची निर्मिती, या हिरण्यगर्भाच्या निर्मितीमध्ये नामरूपात्मक अशी माईक सृष्टीची निर्मिती झालेली आहे. नामरूपात्मक इथे शब्द आलेले आहेत, नाम आणि रूप. आता सृष्टीची निर्मिती झाली, हिरण्यगर्भातून या सृष्टीची निर्मिती झाली, त्याला कारणब्रह्म असं म्हणतात. ह्याच अक्षरब्रह्माला कारणब्रह्म असं म्हणतात. आणि जी सृष्टीची निर्मिती झाली, जे कार्य झालं, ही जी सृष्टी निर्माण झाली, त्या कार्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. या दोन शब्द आपल्यासमोर येतात, एक कारणब्रह्म आणि एक कार्यब्रह्म. आणि जे कारणब्रह्म आहे तेच कार्यब्रह्म आहे. त्याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यात भेद नाही. नामरूपात्मक सृष्टी आपल्याला दिसते, सगळं वेगळं वाटतं. बघा, आपण घटाला घट का म्हणतो? घट हे त्या आकाराला दिलेलं नाव आहे. त्या आकार जर का मोठा झाला तर आपण त्याला रांजण म्हणू, आणि तो जर का आकार अगदी छोटा झाला तर आपण त्याला बोळकं म्हणू. घट हे त्या आकाराला दिलेलं नाव आहे, मातीला दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. मातीला कोणी नाव देत नाही आहे. सोन्याचीच असते, गोल अशी छोटीशी केली तर त्याला अंगठी म्हणतात, आणि मोठी केली थोडीशी आणि हातात घातली तर त्याला पाटली म्हणतात. आकाराचं नाव बदलतं, सोन्याचं नाव बदलत नाही. सोन्याला सोनंच म्हणतात, सोनं सोनंच असतं. ते कारणब्रह्म ते तसंच असतं. पण कार्यब्रह्म काहीतरी बदललेलं असतं, त्याचं नाम बदललेलं असतं, त्याचं रूप बदललेलं असतं, म्हणून त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. आणि कार्यब्रह्म कारणब्रह्माशिवाय वेगळं असू शकत नाही. घट मातीपेक्षा वेगळा असू शकत नाही. माती काढून टाकली घटातनं तर घट म्हणून काही राहणारच नाही. दागिना सोन्यापेक्षा काही वेगळा असूच शकत नाही.
त्या दागिन्यातनं, त्या पाटलीतनं सोनं काढून घेतो म्हटलं तर ती पाटली म्हणून उरेल का काही? शक्यच नाही. म्हणून कार्यब्रह्म कारणब्रह्माहून वेगळं असू शकत नाही, अक्षरब्रह्माहून वेगळं असू शकत नाही. याचा अर्थ काय झाला? हे अक्षरब्रह्म ज्याच्यापासून ह्या सगळ्या चराचर सृष्टीची निर्मिती झाली आहे, हेच अक्षरब्रह्म या सृष्टीमध्ये व्यापून आहे, सृष्टी ज्यामध्ये प्रगट झालेलं आहे, तेच या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादन कारण आहे. असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपली दृष्टी हळूहळू बदलायला लागते. आपलं शरीर जे आहे, हे शरीर हे पृथ्वी तत्वाचं बनलेलं आहे. हात पाय जड शरीर जे आहे ते. मग हे पृथ्वी तत्वाचं शरीर आलं कुठनं? या पृथ्वीतनंच जे औषधी निर्माण होते, जे अन्न निर्माण होतं, तेच खाऊन आपलं हे शरीर पुष्ट झालेलं आहे. बरोबर? मग ह्या समष्टी पृथ्वी तत्वातलं काही अंश आपल्याला प्राप्त होऊन हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या शरीरामधलं वाहणारं जे जलभाग आहे, आप, या समष्टी तत्वातलाच आपाचा, समष्टी आपातलाच काही भाग घेऊन आपण आपल्यातलं जलतत्व या शरीरामध्ये आहे. तसंच अग्नीचं आहे, तसंच वायूचं आहे, तसंच आकाशाचं सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा आकाश आहे. आकाश आहे म्हणूनच आपलं शरीर काम करू शकतंय. आकाश तत्व आहे म्हणून रक्त इकडून तिकडे वाहू शकतंय. अगदी त्याचप्रमाणे समष्टी सृष्टीतलंच प्राण जे आहेत, त्यातलेच प्राण घेऊन आपण आपले प्राण वापरतो आहोत. आपले प्राण काही वेगळे नाही, समष्टी प्राणातलेच हे प्राण आहे. आपलं मन काही वेगळं नाही, व्यापक समष्टीतलंच, वैश्विक मनातलंच आपला एक मन हे एक अंश रूपाने आपण वापरतो आहोत. आपली बुद्धी जी आहे, ही बुद्धीसुद्धा त्या महत्तत्वाची बनलेली आहे. महत्तत्वातलीच काही बुद्धी महत्तत्वापासून निर्माण झालेली ही आपल्यामध्ये आलेली आहे. असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मग ते जे व्यापक विभू नित्य सर्वगत असं जे चैतन्य आहे, तेच चैतन्य माझ्यामध्ये सुद्धा आहे असा विचार का नाही करू शकत आपण? माझ्यातलं चैतन्य आणि ते नित्य व्यापक सर्वगत असलेलं विभू चैतन्य हे काही वेगळं नाही. हे दोन वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत फक्त, पण ते वेगळं नाही. म्हणून जे काही दिसतंय, जगत म्हणून जे काही दिसतंय, ते ब्रह्मतत्वाहून वेगळं नाहीच. आणि म्हणून सर्वम खलविदुम ब्रह्म, सगळ्याच्या सगळं जे दिसतंय ब्रह्मतत्वापासून वेगळं काही नाही, फक्त ब्रह्मतत्वच तेवढं सत्य आहे, बाकी काही सत्य नाही. हे जाणणं, समजणं, अशा पद्धतीने या शौनकाने विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंगिरस मुनींनी इथे दिलेलं आहे. आपल्या अथर्ववेदातील या मुंडक उपनिषदामधला प्रथम मुंडकातला प्रथम खंड आज आता इथे पूर्ण झालेला आहे. पण आता इथे थांबू. सर्वांना परवा येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा देतो आणि इथेच चिंतन थांबवतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.